महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक अशी घटना घडली जिचा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा होता, पण त्यावरची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट अवघ्या काही मिनिटांची होती, मात्र चर्चा ठरली ती दिवसभराची। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकं घडलं तरी काय, ज्यामुळे संपूर्ण राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली। तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाअंतर्गत महाराष्ट्र एकाकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार काल विधान भवनात आले। त्याच वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दालनात जाऊन भेट घेतली। भेट अवघ्या काही मिनिटांची होती, पण तिचे राजकीय पडसाद मात्र दिवसभर उमटले। उद्धव ठाकरे गटाने या भेटीकडे संशयाने पाहिले। शिवसेना नेते संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटलं, ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्यासोबत बैठका झाल्या की विश्वास कमी होतो। अशा भेटींमुळे आमचं मन दुखावतंय। म्हणजे आता या भेटीमुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। पण आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की ही कोणतीही राजकीय भेट नव्हती। पवार साहेबांची तब्येत लक्षात घेऊन जवळच असलेल्या दालनात बैठक घेण्यात आली। हा निव्वळ योगायोग होता, यात कोणताही राजकीय संदेश किंवा प्लॅनिंग नव्हतं। त्यांनी हेही सांगितलं की महाविकास आघाडी आजही एकत्र आहे आणि या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। मात्र आता राजकीय चर्चांना उधाण आले। एका बाजूला शिवसेना गटाची नाराजी व्यक्त होतीये, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी हा फक्त योगायोग असल्याचं सांगते। पण मग या भेटीमागचं खरं कारण काय, ते काळच ठरवेल। पण एवढं मात्र नक्की, विधान भवनात झालेल्या या काही मिनिटांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचं वादळ उठले। अशाच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींचे अचूक अपडेट पाहण्यासाठी बाई माणूस चॅनलला आजच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर लाईक करायला मात्र विसरू नका।